शेतकरी बांधवांनो, आताच काही मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे। कारण की आतापर्यंत शेतकरी बांधवांना एकाच वेळी एखाद्या योजनांचे पैसे मिळत होते, पण आता महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतला आहे। एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीन योजनांचे पैसे एकाच वेळी आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा रक्कम येणार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता येणार, त्यासोबत नमोचा 10वा हप्ता येणार, तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता येणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, एकाच वेळी आता तुमच्या खात्यावरती 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही आजपर्यंत अनेक साऱ्या बातम्यांमध्ये असं ऐकलं असेल की आज तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, उद्या तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, पीक विमा तुमच्या खात्यावरती काल जमा झाला, असं बऱ्याच साऱ्या बातम्यांमध्ये सांगितलं जातंय। परंतु प्रत्यक्षामध्ये जर का पाहायला गेलं तर आजपर्यंत तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा प्लस 10व्या हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये, तसेच पीक विमा रक्कम सुद्धा जमा झालेली नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। म्हणजेच की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीक विमा शेतकरी बांधवांनो 2022 पासून 2025 मध्ये कधीही तुम्ही भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम देखील वेगवेगळी रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळणार आहे। म्हणजेच की पीक विमा रक्कम काही शेतकरी बांधवांना 17000 रुपये मिळेल, काहींना 25000 रुपयापर्यंत सुद्धा या ठिकाणी, काहींना 20000 रुपये मिळेल, तर काहींना 25000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा रक्कम मिळणार आहे। आता परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 4000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीक विमा रक्कम नेमकी कोणत्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, यासाठी तुम्ही पात्र आहेत का, संपूर्ण माहिती आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकी कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यावरती हप्ते जमा होणार। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, त्यासोबत 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीक विमा रक्कम, नेमकी असे एकूण शेतकरी बांधवांनो आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 23 ते 24000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो, कसलीही काळजी किंवा चिंता करू नका, तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतंय का, हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। जर का या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की पहिल्या टप्प्यासाठी या 19 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे। या 19 जिल्ह्यातीलच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीक विमा रक्कम एकत्रपणे जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पाहत चला, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या 19 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। A to Z माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहत चला। 1 ते 2 मिनिटे मोबाईल हातात धरून शेतकरी बांधवांनो नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार। सर्वप्रथम नेमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या 19 जिल्ह्यांची निवड केलेली आहे, कोणत्या 19 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2021 पासून रखडलेला 2025 पर्यंतचा पीक विमा रक्कम जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडलेला जमा होणार, तसेच 10वा हप्ता जमा होणार, तसेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार। संपूर्ण माहिती आता सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो A to Z पाहायला मिळणार आहे। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की नमो शेतकरी
शेतकरी योजनेचा नववा हप्ता देण्यासच राज्य सरकारने इतका विलंब केला, मग खरोखर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता जमा होणार का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही जर का यासाठी पात्र असाल, तुमची जर का मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली ही 2 कामे पूर्ण असतील, तर तुमच्या देखील खात्यावरती दोन्ही हप्ते जमा होणार आहेत. त्यासोबत पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे. आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवरती जमा होतो, आता 24वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे का? तर होय शेतकरी बांधवांनो, आता 24वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा जमा होणार आहे. कसलीच काळजी किंवा चिंता करू नका. तर आता शेतकरी बांधवांनो, चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, हे देखील तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगतो की कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत आणि त्यानंतर लगेच पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया. त्या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, तसेच पीक विमा रक्कम व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता मोबाईल हातात धरून नक्की लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 19 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का. त्यासोबत तुम्ही यासाठी पहिल्या टप्प्यासाठी पात्र आहेत का, तुम्ही पात्र होण्यासाठी काय करायचं आहे, आता संपूर्ण पाहूया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत ते जाणून घेऊया आणि त्यानंतर पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये, अशा शेतकरी बांधवांनी तातडीने काढून घ्यायचं आहे. जर का शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल, तर तुमची शेतकरी ओळखच या ठिकाणी बुडते. तुम्ही शेतकरी ओळखलेच जात नाहीयेत. त्यामुळे तुमच्याकडे जर का फार्मर आयडी कार्ड नसेल, तर हे तातडीने काढून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील, असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी कार्ड काढणार नाहीत, असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी फार्मर आयडी कार्ड काढणे अतिशय आवश्यक आहे. फार्मर आयडी कार्ड नक्की काढून घ्या. त्यानंतर आता महत्त्वाचं दुसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, ई केवायसी. अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण देखील आहे आणि अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण देखील आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे, अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे. कारण की कित्येक दिवस झालं सरकारच्या माध्यमातून ई केवायसी करायला शेतकरी बांधवांना सांगण्यात येतंय. जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील, असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण असेल, अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यासोबत पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल, अशा शेतकरी बांधवांनी तातडीने करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा झालेले पाहिजे, पीक विमा रक्कम जमा झाली पाहिजे, त्यासोबत पीएम किसान योजनेचा हप्ता देखील जमा झाला पाहिजे, काही अडथळा न निर्माण होता, तर शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचे 3 कामे नक्कीच पूर्ण करा. जर का हे 3 कामे तुम्ही पूर्ण केले, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाच्या म्हणजेच की मुद्द्याकडे वळूया. सरकारच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचे जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे. एक एक करून जिल्ह्यांची नावे सांगतोय. यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये आलं, तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की शेतकरी बांधवांनो डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे ठाणे. ठाणेमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. ठाणेमधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. ठाणेमधील शेतकरी असाल, ठाणेमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ. यवतमाळमधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळमध्ये राहून शेती करत असाल, तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे
अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतर हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. पालघर मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे. वर्धा, वाशिम या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधील जर रहिवासी असाल, शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मोबाईलच्या मेसेजकडे नक्की लक्ष ठेवा, तुमच्या देखील मोबाईलवरती मेसेज येणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्की करा.